प्रकारचा अभंग आहे। आज आपल्या या चाटगाव नगरीमध्ये श्री गुरु दत्तात्रय जन्मोत्सव आणि ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा तसेच शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि वैराग्य तपोनिधी आळंदीचं वैभव असणारे आमचे गुरुवर्य जयराम बाबा भोसले आणि भगवान शंकराची या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी असणारा त्यावेळेला संपन्न झाला द्वादशीच्या दिवशी। आणि या वर्षी असणारा की तो वर्धापन दिवस आणि दत्तात्रेयाचा असणारा जन्मोत्सव दोन्ही एकत्र असणारा करण्यासाठी म्हणजे सर्व असणारं त्यावेळेला सद्गुरूच आहेत। कारण आपल्या वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती भगवान शंकरापासून असणारे त्यावेळेला उगम झालेला आहे आणि भगवान शंकरापासून असणारा उगम होऊन दत्तात्रेय भगवान असणारी परंपरा त्यांच्याकडे चालत आली। आणि तसेच असणारे संत एकनाथ महाराजांचा असणारा अत्यंत मोठा असणारा अधिकार की भगवान दत्तात्रेय सद्गुरू म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदार होऊन असणारा तेवढा राहत होते। एवढा मोठा असणारा एकनाथ महाराजांचा अधिकार आणि आपल्या भागाचं वैभव म्हणजे महाराष्ट्राचं वैभव ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान बाबा हे मोठे असणारे ऐश्वर्य संपन्न असणारे संत होऊन गेले आणि महाराष्ट्रामध्ये देश विदेशामध्ये असणारे तेवढ्याला महामंडलेश्वर कीर्तनकार सर्व संन्यासी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये ज्यांनी तयार केले असे असणारे आमचे वैराग्य तपोनिधी असणारे जयराम बाबा भोसले आणि यांचा हा वर्धापन दिवस आणि भगवान दत्तात्रेयाचा असणारा जन्मोत्सव त्या निमित्ताने असणारा एक दिवसाचा आपला हा भगवंताच्या नामस्मरणाचा गजर सकाळपासून आपण आत्तापर्यंत असणारा केला आणि आता जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण संपन्न करतो। सर्व जमलेले गुणीजन या ठिकाणी सर्व महाराज मंडळी आहेत। त्याच्यात ज्येष्ठ गुरुबंधू आमचे हरिभक्तपरायण वैजनाथ नाना तसेच असणारे आमचे सोनवणे महाराज दत्तात्रय महाराजांचं बाळू महाराज तसेच असणारे ज्यांनी राऊत बाबा का असणारं तेवढ्याला खूप दिवस वास्तव्य केलं असे असणारे काय महाराज महादेव महाराज सर्व मंडळी या ठिकाणी आमचे असणारे विनोद महाराज आहे आणि हे मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज इकडे असणारे आमचे पट्टशिष्य म्हणजे आम्ही त्यांना गुरुच्या स्थानी मानतोय पण पट्टशिष्य म्हणलं तर काय हरकत नाही असे हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज हजारे आणि सर्व जमलेली मंडळी आणि या आजच्या दत्तात्रय भगवंताच्या असणारा तेवढ्याला जन्मोत्सवाच्या निमित्ताने ज्यांनी अन्नदानाचा असणारा प्रसाद असणारा तेवढ्याला आपल्यासाठी निर्माण केला आहे असे असणारे आमचे अर्जुन महाराज केकार आणि त्यांचा परिवार सगळा परिसर भगवान बाबा वस्ती म्हणजे हत्तीचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो हत्तीचे सगळे अवयव त्याच्यात आले बरं का। विठ्ठला असा हा आपला संपूर्ण चाटगाव ग्रामस्थ सर्व मंडळी मोठ्या प्रेमाने असणारे या ठिकाणी सर्व माता बंधू भगिनी सर्वच मंडळी या ठिकाणी जमलेली मोठा आनंदाचा उत्सव आहे आणि या आनंदाच्या उत्सवामध्ये भगवान दत्तात्रेयाचा असणारा त्यावेळेला जन्मोत्सव आहे आणि त्यासाठी कैवल्य महातपोनिधी असणारे त्यावेळेला ज्ञानोबरायचा असणारा सद्गुरू वर्णन करणारा हा सेवेसाठी अभंग निवडला आहे। जशी आपली परंपरा असेल त्याप्रमाणे असणारं त्यावेळेला समय जाना अवघड नेना जाणत येईल किंवा समयाशी सादर व्हावे समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैशीचे राहावे। तसं पाहिलं तर दत्तात्रेयाचा काही
संप्रदायामध्ये असणाऱ्या गवळी संप्रदायामध्ये सकाळचा जन्मोत्सव करतात आणि गाणगापूरला असणारं त्यावेळेला 12 वाजता जन्मोत्सव करतात. काही 3 वाजता जन्मोत्सव करतात, काही 6 वाजता जन्मोत्सव करतात. त्या एकनाथ महाराजांच्या परंपरेनुसार आपल्या वारकरी संप्रदायाच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 6 वाजता जन्म असतो. परंतु जसा वेळ असेल तसा, आता हे रानातलं वातावरण आणि थंडीचं असणारं त्यावेळेला मोसम आहे म्हणून आपण असणारं लवकर कीर्तन घेतलेले असो. या अशा प्रकारचा या दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा 1 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे नामस्मरण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो, भगवंताचं नामस्मरण. बरं का, बाकीच्या सगळं असणाऱ्या गोष्टी गमन आहेत. त्यांचा जन्म असणारा केव्हा झाला केव्हा नाही झाला त्याच्या गोष्टी असणाऱ्या त्यावेळेला त्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्यावेळेला चालत राहतात. परंतु सर्वात साधू संतांनी जो सर्व समाजाला असणारा मुख्य घोषवारा करून असणारा सांगितलं की बाबांनो, तुम्ही काही जीवनामध्ये आटापट्या करू नका, कारण सर्वसामान्य असणारा समाज आहे, संसारामध्ये पूर्ण असणारा वेगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं संसारामधून आपल्याला सुट्टी नाही. म्हणून आपण काय करा, त्या संसारामधूनच राहून भगवंताचं नामस्मरण करा. जसा वेळ तुम्हाला मिळेल ना तसा नामस्मरण करा. तसं पाहिलं तर त्यांनी अट्टास केलंय की काय करा तुम्ही, कामामध्ये काम, काही मना राम राम सुख होईल दुःखाचे साधू संतांनी एकच अट्टास करून आपल्याला सांगितलं की बाबा, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम अन सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम करत असताना भगवंताचं नामस्मरण करा. तसं पाहिलं आपल्या वैष्णवात असणारा त्यावेळेला श्रेष्ठ कोण असणारे, भगवान शंकर. बरं का, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. भगवान शंकरांनी असणारी ही आपली वारकरी संप्रदायाची परंपरा निर्माण केली. पण त्यांनी एकच सांगितलं, हरी 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 मंत्र हा शिवा, हरी हरी मंत्र हा शिवा, हरी 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 मंत्र हा देवाच्या दया मनते देवाच्या दया मनते देवाच्या दया, हरी 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 भगवान शंकराचा असणारा सतत असणारा रामनामाचा जप चालू आहे. सर्व वैष्णवात असणारा श्रेष्ठ वैष्णव शिरोमणी शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शंकर असणार त्यावेळेला वारकरी संप्रदायाचे असणारे शिरोमणी आहेत वैष्णवातले. आणि त्यांनी आपल्याला सर्वाचं सार काढून काय सांगितलेले की बाबा तुम्ही नामस्मरण करा, बाकी दुसरं काही कर्माच्या कचाट्यामध्ये पडू नका.
कारण कलियुगामध्ये असणारा कर्मधर्म घडणार नाही. कर्मधर्म नव्हती सांग पुण्या अंगी पतन. कर्मधर्म हे कलियुगामध्ये घडणार नाही. संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान. संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान. अवघे घरे नाम उच्चारिता उच्चारिता. अवघे जोड नाम उच्चारिता. जप तप संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान. अवघे जोडे नाम उच्चारिता. बघा केवढे असणारी यादी दिलेली. तुम्हाला संध्या करायची गरज नाही बरं का. जप करायची गरज नाही. अनुष्ठान करायची गरज नाही. ध्यान करायची गरज नाही. बरं तुम्ही ध्यानाला बसलं तुमच्या ध्यानात काय येणार? कल्पना करा. ध्यानाला जर बसले तर आपल्या ध्यानात काय येणार आहे? आपल्या ध्यानात सगळा संसाराचाच चित्रपट येणार आहे. दुसरं काही येणार नाही बरं का. आपण नुसते गप्पा मारीत जर बसलो तर 24 तास तुम्हाला सांगतो संसाराबिगार काही बोलतच नाही. कसं चालेल आणि संसार कसा चालेल. ज्या गोष्टी असणाऱ्या नित्य जीवनामध्ये घडणार आहेत त्याचा विचार करण्याची गरज नाही बरं का. जप घडणार नाही, तप घडणार नाही, अनुष्ठान घडणार नाही, या गोष्टी असणाऱ्या काही घडत नाही. बरं का. एक नामस्मरण करायचं. भगवान शंकरांनी असणारे सर्वाचे आद्य गुरु परंपरा ज्यांच्यापासून ना आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसारा फेडीला जेणे. भगवान शंकरांनी असणारी ही गुरु परंपरा निर्माण केली आणि ते असणारे सांगतात नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरं काही करू नका. काय झालं, भगवान शंकर असणारे नामस्मरण करत होते आणि जवळूनच असणारं एक प्रेत झालेलं होतं आणि ते रामनामाचा जप चालू होता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढे शिवगण असणारे पुढे आले. त्या शिवगणाला विचारलं का रे, अरे नामस्मरणाचा गजर कुठून येतोय? म्हणजे काय नाही, एक माणूस असणारा मेलेला आहे आणि त्याच्या अंतविधी सारी तेवढ्याला चालेला आहे म्हणून असणारं नामस्मरण करतात. पळत जा लवकर. आणि ज्या ठिकाणी त्याचं असणारं तेवढा अंतविधी केलेला आहे त्याची ती सगळी रक्षान आणि माझ्या अंगाला चोळ. अरे जो नामस्मरण करणारा आहे तो कधी आयुष्यात नामस्मरण न करणारा माणूस आणि त्याची ती रक्षा घेतली आणि भगवान शंकरांनी तो संपूर्ण तो भस्मलेप आपल्या अंगाला चोळला. म्हणजे जो कधी आयुष्यात नामस्मरण न करणारा पण बाकीच्या लोकांनी नामस्मरण केलं तर त्याचा एवढा गौरव. मग सतत नामस्मरण करत असेल तर त्याचा काय गौरव करतील भगवान परमात्मा? त्याची सीमा आहे का? पण हे आपल्याला कळत नाही. आपण बाकीच्या गोष्टी भरपूर करतो पण नामस्मरण करत नाही. म्हणून भगवान शंकरांनी ही परंपरा आपल्याला घालून दिलेली आणि ही गुरु परंपरा भगवान दत्तात्रेयापर्यंत असणारी तेवढ्याला चालत आलेली आहे. आणि दत्तात्रेयाचं वर्णन भगवान आपलं ज्ञानोबरायांनी असणारे तेवढ्याला वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय काय म्हणतात, सद्गुरु वाचवणी संसारी तार नशेचे निष्ठंग आन कोणी. म्हणजे जीवनामध्ये असणारा सद्गुरु महत्वाचा आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये असणारा सद्गुरु केले जयराम बाबा बरं का, काशीनाथ बाबा. काशीनाथ बाबांनी आम्हाला एकच जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची धारा दिली. काय दिली की पांडुरंगाची भक्ती आणि ज्ञानोबराय तुकोबराय संत आधी करून संतांची उपासना करतो. याच्या व्यतिरिक्त कोणची उपासना नाही. आम्ही कोणत्या मंदिरामध्ये जरी गेलो तर रामकृष्ण हरी म्हणतो, पांडुरंगाला पाहतो. बाकी आमच्या डोक्यात काय. कधी कधी कारभारी काशीनाथ बाबा तेवढा याची मूर्ती प्राण प्रतिष्ठा कोणची देवीची मूर्ती असेल, परत तुम्हाला सांगतो गणपतीची मूर्ती असेल, भगवान शंकराची पिंड असेल, त्यावेळेला काशीनाथ बाबाला कारभारीला विचारलं, म्हणलं का हो बाबा तुम्ही ते एवढी एकनिष्ठ असणारे तेवढ्याला बघतो. म्हणले आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा पांडुरंगालाच पाहतो. विठ्ठल धारा कशी होती, पतिव्रते दैसा व्रतार प्रमाण अम्हा नारायण दैशा परी. बस हे त्यांचं असणारी निष्ठा होती. अशा प्रकारची निष्ठा त्यांनी जीवनामध्ये बाळगली आणि त्यांची निष्ठा आम्ही आजपर्यंत तेवढ्याला जोपासली. पांडुरंगा व्यतिरिक्त आम्हाला असणारं दैवत माहिती नाही.
ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, आधी करून संता व्यतिरिक्त आम्हाला जगामधली संत माहिती नाही. बस विठ्ठल. पण असे असणारे ज्ञानोबर आहे, त्या ज्ञानोबरांनी असणारा सद्गुरू दत्तात्रेयाचं वर्णन केले. ते काय म्हणतात, सद्गुरू वाचोणी संसारी तारक नसेची निष्ठंक आणकपुरी. जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर सद्गुरू केल्या बिगर मरू नये. बरं का, ज्याला मरायचं असेल ना त्याने सद्गुरू करा. आणि सद्गुरू असणारा निष्ठा पाहिजे. बरं का, निष्ठा पाहिजे, निष्ठा नष्टी नाही पाहिजे. बरं का, आपली निष्ठा निष्ठी असती. सद्गुरूवर निष्ठा म्हणल्यानंतर त्यांच्या पायाची असणारी अनन्य भावाने सेवा करायची. सद्गुरू काही मागत नाही, ते एकच सांगत असतात, तुम्ही नामस्मरण करा. बरं का, ते कशासाठी आलेले असतात, केवळ तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी आलेले असतात. बरं का, त्यांचा हेतू एकच असतो की समाजाचं कल्याण व्हावा. त्यासाठी सत्य जगातली वस्तू ते दाखवण्यासाठी आलेले असतात. म्हणून सद्गुरू वाचोनी संसारी तारक, सद्गुरू वाचोनी संसारी तारक, सद्गुरु गुरु 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 सत्य वस्तू दाखवतात त्याला सद्गुरू म्हणतात. हा, त्याचे अनेक असणारा हुकम आहेत, अनेक अलंकार देऊन असणार तेवढ्याला सद्गुरूचं वर्णन केलेले. ज्ञानोबर आहे म्हणतात, श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरू जर तेवढ्याला समर्थ असेल तर बाकी वरकट लोकांची तेवढ्याला उपासना करायची काय गरज. ज्ञानोबरांनी दृष्टांत दिलाय, राजे याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे शिती पावी. राजाची पत्नी जी असती तिला गावोगाव असणारा भिक्षा मागायची गरज आहे का. तिला भिक्षा मागायची गरज नाही. राजाची पत्नी झाली, संपूर्ण जगातलं ऐश्वर तिला मिळालं. बरं का, तिला ऐश्वर संपादन करायची काही गरज नाही. जसं आपण सद्गुरूचं दास झालो, आपल्याला सगळ्या गोष्टी आपाप प्राप्त होतात. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, आणि काय उणे त्याला सांगा जोजी. कल्पतरूच्या झाडाखाली जो बसलाय त्याला कोणती गोष्ट मिळणार, पाहिजे ती गोष्ट मिळणार. कल्पतरू खाली, फळे आली मागितली, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी फेडावया. हा, म्हणजे झाड कल्पतरू नकरी याचकी यावी. हा, याचकाला असणारा तेवढ्याला म्हणणार नाही, ए सर बाजूला माझ्याकडे येऊ नको. पाहिजे त्या गोष्टी कल्पतरू देतो. पण तो कल्पतरू आपल्याला माहिती आहे का. कल्पतरू माहिती आहे का आपल्याला. कल्पतरू आपल्याला माहिती नाही. कल्पतरूचं वर्णन आहे स्वर्गात मिळतो. बरं का, कल्पतरू कामधेनू चिंतामणी या सगळ्या स्वर्गातल्या गोष्टी, पण स्वर्गामध्ये आपल्याला मिळणार नाही पाहायला. बरं का, स्वर्गामध्ये आपल्याला मिळणार नाही पाहायला. पण आपल्याला कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ संत जर पुढे असेल
तर सगळ्या मनातल्या गोष्टी असणाऱ्या पूर्ण करतात. या संतांचे हे देणे चिंतामणी, कल्पतरू वगैरे ह्या भौतिक जगामधल्या गोष्टी देतात. बरं का? या संतांचे हे देणे कल्पतरू भुणी जुने परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा. बरं का? संतांचं देणं काय? लोखंडाचं सोनं करतो. परिस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. पण त्या परिसाने आपलं पद त्याला कोणाला दिलं का? हा, त्याला परीस बनवलं का? हा, परीस कधी बनवलं नाही. पण संत काय करायचं? कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुले पदी बैसविले अन बाप रखुमा देवी वर विठ्ठले भक्तादी दिले वरदान. अहो, त्यांनी कृपा केल्यानंतर ते डायरेक्ट आपलं पद असताना त्यांना भाल करतात. बैसवीती अक्षय संत काय करतात? आपल्या पदावर त्या जीवाला असणारा आरूढ करतात. बरं, काय करतात? नेमकं काय करतात? त्याच्यावर जीवावर कृपा केल्यानंतर त्याच्या जीवनातली सगळी चिंता संपवून टाकतात. जीवनामध्ये चिंता, मोह अशा सगळ्या गोष्टी संपवतात. म्हणून सद्गुरु वाचोडी संसारी तारक नसेची निष्टंक आणकोणी. ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला. जगामधले एवढे मोठी जरी लोक असली तरी अंतकरणाचा छेद करणारी कोणची लोक जगातली नाही. ते कोण करतात? तर दुसऱ्या चरणास इंद्रचंद्र देव
इंद्रचंद्र देव जरी असले ना, संशय अंतःकरणातला तेवढ्याला घालवत नाही बरं का. कारण सद्गुरूमध्ये सामर्थ्य असतं. काय करतात, अंतःकरणातल्या ज्या गाठी आहेत बरं का, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया शियंते जाश्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरी. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायापाशी. अंतःकरणातला जो संशय बरं का, जीवबंधाच्या ज्या गाठी आहेत ते सद्गुरू असणारा एका क्षणामध्ये कृपादृष्टी करतात. जयपाल नावाचा राजा होता. मुकुंदराज नगरीमध्ये आला, म्हणजे पुढं अंबाजोगाईला. आणि आल्यानंतर जे मुकुंदराज स्वामी होते त्यांना ब्रह्माबद्दल काही प्रश्न विचारायचे होते, पण ते शिकारीला निघाले होते बरं का. शिकारीला निघत असताना त्यांनी विचारलं, म्हणजे महाराज मला ब्रह्म कशा प्रकारचं आहे ते दाखवा. ब्रह्म कशा प्रकारचं आहे. घोड्यावर टांग मारत असताना त्यांनी छडी मारली. कोण्या मुकुंदराज स्वामी छडी मारल्याबरोबर तुम्हाला सांगतो ब्रह्मामध्ये असणारा तो माणूस विलीन झाला. त्याला जगत काय हे काय असणार तेवढ्याला सगळं जगत मिथ्या कळालं. ब्रह्म असणार तेवढ्याला सत्य आहे. अशा प्रकारचा बोध एका क्षणामध्ये केला. नुसता स्पर्श झाला. स्पर्शामध्ये एवढी ताकद आहे. संतांमध्ये एवढी ताकद आहे. नेता स्पर्श जरी केला, जसं आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन निसतं संत निसतं त्यांचं आलिंगन. आपण दर्शन जरी केलं ना, त्या दर्शनामध्ये एवढी ताकद आहे की असणारा जीवबंधाच्या गाठी पूर्ण फेडून टाकतात. त्याला परत या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये येऊनच देत नाही. एवढी ताकद असणारी त्यांची असते. पण हे ब्रह्मादिकामध्ये सामर्थ्य नाही. ब्रह्मदेव असेल, इंद्र असेल, चंद्र असेल किंवा अनेक कोणते देव असतील, हे सद्गुरूची ताकद त्यांच्यापेक्षा आघात असते. म्हणून इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी. ब्रह्मादी आधी सगळं म्हणजे जगामधले किती जरी श्रेष्ठ देव जरी असले तर अंतःकरणातला तुम्हाला सांगतो संशय घालीत नाही. बरं का, एवढी ताकद संतांच्या चरणामध्ये असते. ते कृपा निष्ठी पाहिली ना, ते कधी असणार तेवढं नेत्र कृपा करतात बरं का, कधी स्पर्श कृपा करतात, कधी असणारा शक्तिपात करतात बरं का, कधी शक्तिपात करतात. आता तुम्ही इथं ध्यानात जर बसले ना, इथं ध्यान लावून जर बसले, सद्गुरूच्या अनन्य भावाने तेवढ्याला ध्यान जर केलं, ते हजारो कोसावं जरी असले ना, तिथून तुम्हाला सांगतो शक्तिपात करतात बरं का. हजारो कोसावून ते शक्तिपात करतात. आणि स्पर्शी आलिंगन वगैरे वगैरे अनेक गोष्टींनी तुम्हाला सांगतो सद्गुरूचं एकच ताकद असते, शिष्याला जीवनमुक्त करायचं एवढंच त्यांना माहिती. पण हे इंद्रचंद्राच्यानी होत नाही. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोणी अनसंशयाची श्रेणी संशयाच्या सुडिल्या गाठी दिले मिठी पायाशी. म्हणजे जीवामधला जो संशय जो असतो तो संशय माणसाचा पूर्ण घालवतात बरं का. त्याला जगामध्ये असताना संशय त्याचा शिल्लक राहत नाही. मग हे सद्गुरू कसे आहे, ते साक्षात असणारे उघड परब्रह्म आहे. ते तिसऱ्या चरणामध्ये सांगतो. उघडे परब्रह्म सद्गुरूचे मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरू उघडे सद्गुरू उघडे परब्रह्म सद्गुरू मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरू उघडे परब्रह्म सद्गुरू उघडे परब्रह्म सद्गुरू गुरुविती अरुणी शिष्यातिया गुरुविती अरुणी शिष्यातिया इंद्रचंद्रदेव ब्रह्मादेव इंद्रचंद्रदेव
साक्षात असणारं उघडं परब्रह्म आहे बरं का. उघडं परब्रह्म, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविते आरती शिष्याची या. परंतु सद्गुरूवर गुरुवर तेवढी निष्ठा असली पाहिजे. आपली निष्ठा नसते हो, आपला भाव नसतो. काय झालं, एका गुरुनी असताना आपल्या शिष्याला काय केलं, चांदीच्या पादुका दिल्या. चांदीच्या पादुका दिल्यानंतर तो घरी जाऊन त्याची पूजा करू लागला. पण त्यांचं दारिद्र्य काय हटना. एक दिवस सद्गुरू महाराज त्याच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याला वाटलं आता गुरु महाराज आलेले, आता उपचार काय करायचे. तो बाजारामध्ये गेला आणि चांदीच्या पादुका विकून टाकल्या. चांदीच्या पादुका विकल्या आणि काय असणारी शेदा सामुग्री आणली, सुंदर स्वयंपाक बनवला. गुरु महाराजांनी विचारलं, का रे तुझ्या घरात तर काही कोणत्या गोष्टी नाही आणि एवढा म्हणले तो सुंदर असणारा मेजवानीचा बीत कसं काय केला. म्हणजे महाराज आपल्याच पायाचा प्रसाद बरं का. म्हणजे निष्ठा नाही बरं का. आपण काय करतो, सद्गुरूकडून काय मिळन या लौकिक गोष्टी पाहायच्या नाही, त्याच्याकडून ज्ञान कसं मिळन, चांगल्या गोष्टी कशा मिळतील, आपल्याला भक्ती कशी मिळेल, या गोष्टी पाहायच्या. भौतिक गोष्टी पाहून असणारं तुम्हाला सांगतो सद्गुरू कृपा करीत नसतात. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती शिष्याची. अहो जे जगामध्ये असणार आहे, कुणी कुणी असणार तेवढ्याला जगामध्ये त्याचा तिरस्कार करणार, पण सद्गुरू मात्र काय करतात, त्याला आलिंगन करतात आणि त्याला जवळ घेतात. उघडे काय विठ्ठल विठ्ठल वंचना करीती जन दुष्ट नष्ट. वंचना करीती जन दुष्ट नष्ट अनुमुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ बंदिता ती. सुखदेव महाराज 16 वर्षाची मूर्ती नग्न अवस्थेमध्ये समाजामध्ये फिरत असताना लोक त्याच्यावर काय करायची, कोणी चिखल टाकायची, कोण शेण टाकायची, कोण माती टाकायची, कोणी काड्या टोचायची, तिरस्कार करायची. म्हणजे बघा 16 वर्षाचा तरणा बांड आणि नग्न अवस्थेमध्ये तेवढा फिरतोय. तो ब्रह्मानंदामध्ये मग्न झालेला, तेवढाला सागरासारखा ब्रह्मानंदाच्या सागरामध्ये गेलेला बुडालेला महात्मा. पण तोच गंगेच्या तटाकावर आल्यावर परीक्षिती राजाने अनेक असणारे ऋषीमुनी एकत्र केले आणि मोठमोठ्या ऋषींना प्रश्न विचारण्यासाठी सर्व गोळा केले. आणि तेवढ्या अवस्थेमध्ये सुखदेव महाराज आले. मोठमोठे ऋषीमुनी जपी तपी असणारे, प्रतिसृष्टी निर्माण करणारे महात्मे बरं का. एकाची शाटी तपिंडिनी एके सृष्टीवर सृष्टी केली, पाषाण वाहून उतरी समुद्र कटके. एवढं असणारं सामर्थ्य ज्यांचं बरं का. वशिष्ठ ऋषी असेल, जमदग्नी ऋषी असेल, बगदालभ्य वगैरे मोठमोठे ऋषी होते. ते उभे राहिले आणि सुखदेवाला लोटांगण घालू लागले. आणि मग त्यांना कळालो, अरे ही काय सामान्य नाही, 16 वर्षाचा असणार आहे, पण ब्रह्मानंदाच्या सागरामध्ये उचंबळून गेलेला आहे. तो पूर्ण ब्रह्म अवस्थेमध्ये मग्न झालेला आहे. मोठमोठ्यांनी लोटांगण घातली. सर्वसामान्य माणसाला कळत नाही बरं का. लोक काय करतात, वरच्या दृष्टीवर जातात बरं का. वरच्या दृष्टीवर जाऊ नका बरं का. काशीनाथ बाबा सामान्य होते, पण त्यांच्याकडे जाऊ नका. जयराम बाबा सामान्य होते, लोकांना शिव्या द्यायचे. मग का द्यायची, जीवाची तळमळ होती. बरं, तुमच्यासारख्या सर्व एकदम ग्रामीण भागातल्या लोकांना जीव ब्रह्म, अजातवाद, विवर्तवाद, परिणामवाद ह्या गोष्टी काय करणार, ह्या गोष्टी काय करणार. त्यांना शिव्या देऊनच सांगायचे. आता त्यांच्या शिव्या अवघड आहेत बरं का. बोकड्याची अवलादन वगैरे असेच असायचे. कारण का ते द्यायचे, की याला हीच भाषा कळत असते बरं का. ज्याला जी भाषा कळते ना तीच भाषा वापरावं लागते. त्याला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगून जमत नाही. म्हणून ज्या गोष्टी ज्या माणसाला कळतात त्याला ह्या गोष्टी ब्रह्मज्ञानाच्या सांगायच्या नसतात. अजातवाद, विवर्तवाद, परिणामवाद या गोष्टी काय करणार आहे. मोठमोठ्याच्या डोक्यावरून जाते बरं का. तुम्हाला आम्हाला एकच करायचं, काय करायचं, यायचं सद्गुरूच्या पाया पडायचं आणि तिथं मंदिरामध्ये घाण नाही करायची. आपण मंदिरामध्ये आलो का कागद तिथंच टाकून देतो, पाया पडतो, पण ही घाण कुण्या काढायची, घाण काढायची गुन्ह्या हे आपल्याला कळालं पाहिजे बरं का. गाणीवर येऊन देऊ बसतो का, बसत नाही.
या साध्या गोष्टी कळायला पाहिजे. आपण देवाला निवेद जर नेला तर काय करतो, एक भाकरीचा निवेद असतो. एक तरी भाकर द्यावं का, एवढे एवढे बारीक असणारे तेवढं निवेद नाही द्यायची. बरं का, एक भाकरी. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये 5 पोळ्या ठेवल्या बघार देवाला निवेद पाठवित नाही. पंढरपुरामध्ये जा, उडुपी जा, बरं का, जो असेल. बरं का, आपल्याला कमी काय, बरं का, कमी काय, ताट भरून देवाला निवेद दाखवायचं. नका इकडे येऊ, घरी तर दाखव ना. हा, आणि तेच देवाला पुढचं ताट घ्यायचं ना आपण खायचं, त्याचा प्रसाद म्हणून करून करायचं. अवघड गोष्टी काय, एवढ्या अवघडात जायला आपल्याला काय करतं, आपण बारीक बारीक तुकडे करतो, थोडे तेवढं तिथं टाकतो, पाणी शिजवतो. ह्या अशा नाही, साध्या गोष्टी कळायला पाहिजे. रामकृष्ण हरी करीत बसायचं, अवघड गोष्टी आहे का. कीर्तन ऐकून माणसं सुधारतात का, बिघडले आहेत. हा, अहो जास्त बिघडले. अहो रस्त्याने चालत तेवढं हरणं देतो तो लोक अजिबात ऐका ना. कारण हे ऐकून एवढ्या रगील झाले की त्यांची डोकी हँड झालेली. बरं का, त्यांना दिशा राहिली नाही, बेधुंद झाली लोक झाली. हा, त्यांना काय प्रमाणानं सांगायचं, काय प्रमाणाचं सांगायचं. बरं का, या महाराज लोकांनी काय केलेलं आहे, पैसा उपटायचा धंदा केला आणि तुमच्या मूर्खपणाचा फायदा त्यांनी लुटलेला आहे. एवढाच फायदा आहे. बरं का, आपल्याला कळत नाही. बरं, मी एवढं तुम्हाला सांगतो, 40 वर्ष आलो, तुला का 1 रुपया मागितला का. हां, माणिक साहेब काय म्हणले, तुम्ही 5 मिनटं या, तुम्हाला मंदिराला पाहिजे तेवढी आम्ही वर्गणी देऊ. नाव टाकलं, पण नको, आपल्याला मंदिरात आला होता थोडा पैसा, तो सद्गुरूला अर्पण करायचा, मोकळं व्हायचं. एवढाच अंतकरणामध्ये. कुणाच्या दारामध्ये गेलो का, 1 रुपया मागितला का, ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. निष्काम तुमच्यासाठी सेवा करतो, तळमळीने सांगतो, ह्या गोष्टी आपण जाणल्या पाहिजे. बरं का, आपल्याला काय हिताच्या गोष्टी आहेत त्या कळायला पाहिजे. नुसती कीर्तन ऐकून तेवढा येडे होऊ नका. बरं का, कीर्तन ऐकून सत्तेची सांगतात ना, वारकऱ्याची साधी परंपरा आहे. एवढी ब्रह्मज्ञानामध्ये जायचं नाही, एवढ्या अवघड गोष्टीमध्ये जायचं नाही. आपण संसारामध्ये पूर्ण गुंतलेलो आहे. ते सांगतील त्या गोष्टी ऐकायच्या आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवायची आणि भजन करायचे, एवढ्याच गोष्टी. बरं का, साध्या सोप्या गोष्टी, पण ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. आपण जाणीवपूर्वक केल्या पाहिजे. बरं का, काही काही गोष्टी सांगायला नाही पाहिजे. अरे पुकारायचं, रोज रोज गोष्टी ज्या करायच्या, पुकारून समाज येत नसतो. बरं का, आपल्या अंतकरणापासून समाज धावत आला पाहिजे. बरं का, धावत आला पाहिजे. हे साध्या साध्या गोष्टी. म्हणून सद्गुरू असणार तेवढा अंतकरणातल्या काय करतात, ते मोठमोठे लोक सर्वसामान्य त्याची निंदा करतात, पण मोठमोठे लोक त्याचा वंदन करतात. एवढा त्यांचा अधिकार. वंचना करती जनदृष्ट नष्ट आणि मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. हा, काही काही महात्मे तुम्हाला सांगतो, समाजाला कळून देत नाही आपलं. अमानित्म मदम भित्व महिसां शांतीला अर्जुन चातुर्य लपी महत्व हरी पिशे पण मिरवी आवडून या. अशा अवस्थेमध्ये असतात, पण सर्वसामान्याला कळत नाही. समाज एवढा तुम्हाला सांगतो बहिरंगाला बोलला की मरेपर्यंत तो अंतर्मुख व्हायलाच तयार नाही. काय एवढा बहिरपणा तुम्हाला सांगतो, बहिरपणा तुम्हाला सांगतो एवढा बोकाळला, पण समाज अंतर्मुख होईना. थोडा अंतर्मुख व्हा. बरं का, थोडा परमार्थ करा, थोडा परमार्थ करा, अंतर्मुख व्हा आणि जाणीवपूर्वक थोडंच भक्ती करा. बरं का, जास्त डाम डवलू करू नका. बस, वंचना करीती जनदृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. ज्ञानोबा काय म्हणतात, मी सद्गुरूचा अनन्य असणारा दास झालो, त्याच्या व्यतिरिक्त मी गोष्ट जगातली शपथ घेऊन सांगतो, मी कोणची गोष्ट जाणीत नाही. शेवटी ज्ञानदेव ज्ञानदेव
ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास अन्येने साधनाच आन काही. ज्ञानोबराय म्हणतात एका सद्गुरू व्यतिरिक्त जगामध्ये मी शपथ घेऊन सांगतो काही जाणत नाही. ज्ञानोबरायांनी सद्गुरू कोण मानले? आपले बंधू असणारे निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांना सद्गुरू मानलं, पण अनन्य एवढी निष्ठा ठेवली की निवृत्तीनाथ महाराजांवर एवढी निष्ठा होती की त्या निष्ठेला पारावर आले. हां, काय करत होते बरं का? अस्वलाच्या परी गुरुनामाचा जप करी. बरं का? अस्वलाच्या परी गुरुनामाचा जप करी, गुरु वाचवणी निरंतरी, चिंता न करी अनाची. एवढं त्यांचं चिंतन, सद्गुरूचं एवढं चिंतन. बरं का? दत्तात्रय भगवंतांनी असणारा तुम्हाला सांगतो 24 गुरु केली, पण 24 गुरु करून त्यांच्याकडून चांगला गुण घेतला आणि जो दुर्गुणी तिकडं अजिबात पाहिलं नाही. बरं का? संतांक त्यांच्या दुर्गुण का पाहायचं नसतं. त्यांचा स्वभाव धर्म काही असतो एखाद्या माणसाचा, त्या स्वभाव धर्माकडे जायचं नाही. जसं चोखोबाराय म्हणतात घुस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललाशी वरली या रंगा. की वरच्या रंगावर जायचं नाही. आम्हाला जयराम बाबा मारायचे, पण आम्ही त्यांच्याकडे पाहत नव्हतो, पण ते आपल्याला किती तळमळीने सांगायचे ते पाहतो. बरं का? म्हणून आम्ही समाजामध्ये घडलो. बरं का? त्यांची अनन्य आमच्यावर कृपा होती. काशीनाथ बाबा साधे भोळे दिसत होते, पण साधे भोळे दिसत होते, पण ते साधे भोळे नव्हते. मोठमोठ्या कीर्तनकाराला मोठमोठे कीर्तनकार काशीनाथ बाबांनी अभंग जर काढून दिला तर त्यांच्या बुद्धीची त्यावेळेला पूर्ण कक्षा बाजूला जायची. त्यांना वाटायचं की हा अर्थ काशीनाथ बाबाकडूनच विचारून घ्यावा. हे मोठमोठ्या जगातले मोठमोठे विद्वान कीर्तनकार होते, त्यांना तो अभंगाचा अर्थ कळत नव्हता. काशीनाथ बाबा 12 बंदी बांधलेला एक महात्मा सामान्य दिसत होता, पण तुकोबरायाचा अर्थ गंभीर गर्भित अर्थ काय असेल त्याचा अर्थ ते स्पष्टपणे त्या कीर्तनकाराला सांगायचे. मग एवढी त्यांची प्रगल्भता होती. बरं का? सामान्य दिसतात सामान्य, तुम्ही वरच्या रंगावर जाऊ नका. बरं का? हां, वरच्या रंगावर जाऊ. तसं ज्ञानोबराय म्हणतात मी सद्गुरू वागतून असणाऱ्या जगामध्ये काही जाणत नाही. मी जगातली शपथ घेऊन सांगतो, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास अन्येने साधनास आन काही. शपथ घेऊन सांगतो कोणी. तशी आपण सुद्धा शपथ पाहिली पाहिजे. गुरु काय सांगतात त्या गोष्टी ऐका. बरं का? गुरु काय सांगतील त्या गोष्टी ऐका. बरं का? नुसतं बहिरंग सारखं त्यावेळेला मोकार ठेवू नका. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास नेने साधनास आन काही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाचे श्रेणी छेदिना. हे संशय असणारा कोणी छेदणार नाही, ते सद्गुरूच असणार. तेवढा जे सद्गुरू आहे दत्तात्रय भगवान आहे त्यांचं थोडं आपल्याला चरित्र वर्णन करायचे आणि कीर्तनाची सेवा सोडायची. स्वर्गात गेली, आपलं वैकुंठात गेली. वैकुंठात गेल्यानंतर त्यावेळेला लक्ष्मी आईसाहेबांनी स्वागत केलं. म्हणले महाराज कुठून आलात? म्हणले मूर्ती लोकांमधून. म्हणजे आश्चर्य काय? काय नाही म्हणले, अत्री मुनी नावाचे ऋषी आहेत, त्यांची पत्नी आहे अनुसया, ती असणारी महान पतिव्रता आहे. हां, आमच्यापेक्षा हां. बरं का? सवती मत्सर काय करणार सण होत नाही. बरं का? मत्सर बेकार असतो. म्हणले जगामध्ये आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. हां, जग आमचं वंदन करतात. म्हणले आईसाहेब काय सांगू तुम्हाला, तुमच्यासारख्या स्त्रिया त्या पायाचं खेळणं असताना तेवढ्याला केलेली. बरं, तिथं गाडी पिकली, लगेच निघाली. सत्य लोकांमध्ये गेले. सावित्री मातेंनी तेवढ्याला स्वागत केलं. म्हणले कुठून आलात? म्हणले मूर्ती लोकांमधून आलो, अत्री मुनीच्या आश्रमामधून आलोय. आणि महान पतिव्रता तेवढ्याला अनुसया माता आहे. त्या अनुसया मातेने असणाऱ्या तेवढ्याला तिच्या पुढं जगातल्या संपूर्ण पतिव्रता असतील, कोण स्त्रिया असतील, पायाची असणारी खेळणी बनवली. त्यांना अहंकार होता की आमच्यापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कोणी नाही. तिथून लगेच कैलास पर्वतावर गेले. पार्वती मातेने तेवढ्याला स्वागत केलं. म्हणले नारदजी कुठून आलात? म्हणले मूर्ती लोकांमधून आलो, अत्री मुनीच्या आश्रमामधून. म्हणले अनुसया माता असणारी महान पतिव्रता, जगामध्ये तिच्यासारखी पतिव्रता नाही. अहो, दुष्काळामध्ये एवढी ताकद होती, जगामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर लोकांना काय खायला घालायचं?
सकाळची साडी पेरायची, दुपारा काढायची, आणि एवढी साडी काढायची कशी? तर तुम्हाला सांगतो, पक्षी बोलवायची बरं का. जगामध्ये किती जरी बुद्धिमान जर असेल तर चिमण्यासारखा हुशार प्राणी नाही. पण त्या अनुसयेच्या मध्ये एवढी ताकद होती, ते पक्षी अंगणामध्ये यायची आणि अंगणामध्ये यायची आणि एका क्षणामध्ये हजारो टन असणार तेवढ्याला ती दाणे काय करायची, त्याची फोलकटं काढायची आणि ते तांदूळ असणारं निर्माण करायची आणि तांदूळ भात घालून अनेक लोकांना जीवजंतूंना तेवढ्याला ती जगवायची. एवढी ताकद असणारी त्या अनुसयाची. एका जगामध्ये किती जरी बुद्धिमान असली, तुम्हाला सांगतो, एक पोतं वाळू आणि एक पोतं असणार तेवढ्याला धान्य मिक्स जर केलं तर तुम्ही निवडणार कसं? जगात किती बुद्धिमान जरी माणूस असला तर हे काम करू शकेन का? जगात कोणची जरी मशिनरी असली ना, हे काम करू शकणार नाही. पण पक्षी आले तर एका क्षणामध्ये ते धान्य बाजूला करतात, वाळू बसून धान्य बाजूला करतात. म्हणजे आपल्यापेक्षा पक्षी श्रेष्ठ व्हा, बुद्धिमान ते श्रेष्ठ आहेत. आपल्याला वाटतं आपल्यासारखा बुद्धिमान या जगामध्ये कोणी नाही, पण आपला भ्रम आहे. आपल्याला लय कळतं हे केवळ भ्रम आहे बरं का. मला सांगायचंय, अशा प्रकारच्या त्या अनुसया मातेची महान पतिव्रता बरं का. महान पतिव्रता असताना त्या पतिव्रतेचं वर्णन पार्वती माते का असणार तेवढं नारदजींनी केलं. तिने लगेच एकत्र आल्या, म्हणले आपण जायचं आणि मूर्ती लोकांमध्ये जाऊन अनुसयाचं सत्वहरण करायचं. अनुसयाचं सत्वहरण करायचं, पण कसं करायचं, काय बुद्धी चालवायची? लगेच पतिराज आले, त्यांना सांगितलं म्हणजे असं करा, मूर्ती लोकांमध्ये जा आणि अनुसयिका असणार त्यावेळेला तुम्ही काय तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करा. आता तिचं पातिव्रत्य काय बाकीच्या पतिव्रत्यासारखं नव्हतं बा बरं का. तिचं पातिव्रत्य भ्रष्ट म्हणून काही सामान्य नव्हतं. अरे जगातले देव असणार तिने खेळणं म्हणावली होती, एवढी महान पतिव्रता होती बरं का. हे प्रमाण गाथ्यातलं नाही, तुका म्हणे पतिव्रता ही देवावरी सत्ता, गाथ्यातलं प्रमाण नाही बरं का. पण उच्चारतात लोक. पती चला मला सांगायचं, पतीची या माता अनुसरोनी पतिव्रता बरं का. पतिव्रतेसारखं श्रेष्ठ या जगामध्ये कोणी नाही बरं का. चला अनुसय मातेचं पातिव्रत्य तेवढ्याला भ्रष्ट करायचंय म्हणून तिन्ही देव आले साक्षात आणि अत्री मुनीच्या आस्थानामध्ये आल्यानंतर त्यांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. ओम भिक्षांदेही भिक्षांदेही म्हटल्यानंतर लगेच अनुसया माता बाहेर आले तर पाहिलं तर तेवढ्याला ब्रह्मदेव, विष्णू भगवान आणि भगवान शंकर म्हणले काय भिक्षा पाहिजे? म्हणले अशा प्रकारची भिक्षा पाहिजे की आजपर्यंत जगामध्ये कुण्यात मागितली नाही अशी भिक्षा पाहिजे. म्हणले काय पाहिजे ते तरी सांगा. म्हणले नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भिक्षा वाढा. म्हणजे याच्यात काय अवघड आहे? घरामध्ये गेली, पर्णकुटीमध्ये गेली आणि आपल्या पतीला त्यावेळेला प्रश्न केला. म्हणले ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शंकर असणार तेवढ्याला आलेले आहेत, आपण काय करायचं? म्हणले ते म्हणतात अशा प्रकारचे. म्हणले तू कशाला चिंता करते? मला माहिती आहे ना तुझ्यासारखी पतिव्रता या जगामध्ये कुणी श्रेष्ठ नाही. अरे तुम्हाला सांगतो, सीता मातेला तुम्हाला तिने वस्त्र दिलं पण आयुष्यात कधी ते मिळलं नाही बरं. राक्षसाची ताकद असणारी तेवढ्याला सीतेला स्पर्श करण्याची ताकद नव्हती, एवढी ताकद त्या वस्त्रामध्ये होती बरं का. सीता मातेच्या वस्त्रामध्ये होती. वनवासात असताना रावण सुद्धा यायचा पण सीता मातेला घाबरायचा. त्या वस्त्र पाहिल्यानंतर त्याचं तेज एवढं होतं की पतिव्रतेचं तेज काय असतं हे जगाला कोणाला कळत नाही. चला ती म्हणजे काही चिंता करू नका, हे पाणी नाही शिंपड. ते कमंडलूमधलं पाणी घेतलं आणि तिने शिंपडलं. हे लहान असणारी जन्माला आलेली मुलं पाण्यामध्ये टाकली, अंगाई गीत गाऊ लागली. अंगाई गीत गाऊ लागली. कितीतरी वर्ष निघून गेले. त्यावेळेला स्वर्गामध्ये असणार आहे आपलं सत्यलोकामध्ये सावित्री चिंता करती, वैकुंठामध्ये लक्ष्मी चिंता करती, कैलासामध्ये असणारी पार्वती माता चिंता करते. तिघींनी एकत्र आले. म्हणले काय झालंय? किती दिवस पतिराज पुढून गेलेत, काय पत्ताच लागत नाही. म्हणले काय करायचं? लगेच नारदजी तिथं उभे, नारायण नारायण. म्हणजे महाराज कुठून आलं? म्हणले मृत्यू लोकांमधून.
म्हणले काय घटना? म्हणले काय नाही, आपले जे पती होते ना ते पती अनुसयीने तेवढ्याला लहान बाळं बनवलेली आणि स्तनपान करतात. गेल्या तिथं गेल्यानंतर तिने अनुसयाला लोटांगण घातलं. म्हणले अनुसई माते आमचे पती कुठे ते दाखवा. म्हणले तुमच्यात ताकद असेल तर ओळखून घेऊन जा. त्यांना ओळखता येईना लोटांगण घातलं. म्हणजे आम्ही शरण आलोय. म्हणजे शरण आलो म्हटल्यानंतर त्यावेळेला लगेच पाणी शिंपडलं आणि तिन्ही देव असणारे त्यावेळेला साक्षात मूर्तिवंत बनवल्यानंतर ते जाऊ लागले. म्हणे थांबा, मी तुम्हाला स्तनपान केलेलं आहे, सगळे वात्सल्य भाव दिलेला आहे, तसं जाता येणार नाही. म्हणजे काय इच्छा, काय वरदान असणार? काय नाही म्हणले, माझ्या पोटी जन्माला या म्हटल्यानंतर तेच तिन्ही देव साक्षात भगवान दत्तात्रेयाच्या रूपाने आले. कसे आले? दरी अवतार विश्वतारावया, अत्रेची अनुसया गुरुधर, ऋतुकाल हेमंत, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, तिथी ते पौर्णिमा, मास मार्ग शीर्ष, गुरुतो उत्सर उत्सवकाल, एका जनार्दनी पूर्णावतार, निर्गुण निराकार आकारले. सर्वांनी हात वर करा. फुलं मिळाली का? भगवान दत्तात्रेय असताना जन्माला आले. एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार,